याची सत्ता काय या ठिकाणी आपली काहीही सत्ता नाही. देव देणाराही आहे आणि नेणाराही आहे. द्यायचं ठरलं तर एवढं दिल की आपल्याला सांभाळता सुद्धा येणार नाही. आणि जर न्यायचं ठरलं तर सगळं घेऊन जाईल, काहीही ठेवणार नाही. म्हणजे देणाराही तोच आहे आणि नेणाराही तोच आहे. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत नामस्मरण करा, कारण प्रत्येक जीव जाणार आहे. या जीवनामध्ये तुमचाही भरोसा नाही आणि माझाही नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाचा तुलालसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. कुठलंही काम करा आणि काम करत असताना त्या भगवंताचं नाव घ्या, कारण त्याचं नाव घ्यायला काही सिचिरूम वगैरे लागत नाही. कारण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुम्ही कुठलंही काम करा आणि काम करत असताना त्या भगवंताचं नाव घ्या. का घ्यायचं? कारण आपल्या अंत काळाच्या वेळी तो भगवंत आपल्या मदतीसाठी येणार आहे. कारण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम सयप्रयाती समद्भावम यत्रे नाशत्र संशया. जो कोणी अंत काळाच्या वेळी माझं नाव घेईल त्याच्या मदतीसाठी मी नक्कीच जाईल, याच्यात काहीही संशय नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा. आपलं जे मन संसाराच्या मायाजाळामध्ये गुंतलं ते गुंतू देऊ नका. असं तुकोबरा सांगतात की नको नको म्हणा गुंतू मायाजाळी, काळाला जवळी ग्रासावया. संसार रूपी मायाजाळामध्ये आपलं मन गुंतलं. पण संसार कसा आहे? संत महात्मे सांगतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ क्षोणी पाठी लागले ओढा, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार कसा आहे? दुःख मूळ आहे. आणि या संसारामध्ये या मायाजाळामध्ये आपण आपलं मन गुंतलं आणि त्यालाच तुकोबराय सांगतात की तू गुंतू नको. का तर काळाला जवळी ग्रासावया. काळ आलेला आहे, आपल्यावरती टपून बसलेला आहे. कधी येईल आणि कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. काळाची एवढी पडेल बाजे भाग, सोडविना तेव्हा माय बाप. तुकोबराय सांगतात जर काळ नेण्याकरता आला तर आपल्याला जावंच लागणार आहे. त्याच ठिकाणी कुणाचंही चालणार नाही. आपले आई वडील सुद्धा आपल्याला सोडवणार नाही. का तर तो भगवंत सोडला तर आपलं कुणीही नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडावी ना एका सद्गुरु वाचनी. धर्म जागोस देवाचा जे परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. तो भगवान परमात्मा सोडला तर आपलं कुणीही नाही. म्हणून आपल्या वाईट काळामध्ये तो भगवान परमात्मा आपल्याला धावून येणार आहे.